डोक्यापासून तर पायाच्या तळपायापर्यंत नखापर्यंत हा श्वासोच्छवास जात असतो, ऑक्सिजन जात असतो. आणि मग दीर्घ श्वास आहे, ह्रस्व आहे, छोटा आहे, मोठा आहे, सब काय पटी संवेदी, सर्व कायमध्ये असा सी सामिती सिद्धती. तर अशा प्रकारे आपण जेव्हा आनापानसतीचा अभ्यास करतो, आपलं मन एकाग्र होतं, मनातले विकार नष्ट होतात, आपल्या मनातली भीती, राग, द्वेष, भय नष्ट होत असतात. आणि आपल्याला आपली जी प्रज्ञा आहे ती डेव्हलप करण्यासाठी ही पहिली पायरी आहे, त्याही काळामध्ये अवलंबिली होती. आणि त्यानंतर स्वतः सिद्धार्थ गौतमाने त्याचा अभ्यास केला. त्याला म्हणतात आनापानसती. आना म्हणजे येणारा श्वास, पाना म्हणजे जाणारा श्वास, सती म्हणजे जागरूकपणे जाणणे. तर दुसरा एक तिसरा पंथ होता, त्यांनी प्राणायाम नावाची पद्धत अवलंबलेली होती. तर प्राणायाम जे आता रामदेव बाबा त्याचा यूज करत आहेत, त्याचे जे गुरु होते, तर त्या प्राणायामामध्ये श्वासोच्छवास प्रक्रियेचे 3 भाग होते. श्वास आत घेणे त्याला पूरक म्हणतात, बाहेर सोडणे किंवा रोखून धरणे त्याला कुंभक म्हणतात, आणि बाहेर सोडणे त्याला रेचक म्हणतात. तर अशी ही 3 प्रकारची समाधी त्याही काळामध्ये अवलंबलेली होती. तर प्राणायाम हे सुद्धा घातक आहे, कारण तुम्ही श्वास रोखून ठेवता म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड रोखून ठेवता. आणि कार्बन डायऑक्साईड CO2 हा शरीरासाठी घातक आहे, लक्षात घ्या, तो बाहेर गेलाच पाहिजे. आणि म्हणून बुद्धांनी जी ध्यान पद्धती शिकवली एकदम नैसर्गिक, नॅचरल, कुठल्याही प्रकारच्या श्वासाला कुंभक, रेचक किंवा पकडून न ठेवणं, धरून न ठेवणं. आणि म्हणून बुद्धांनी किंवा बोधिसत्वांनी जी काही ध्यान अवस्था त्यांनी ते अवगत केली ती विशेषतः म्हणजे आनापानसती. तर आलाताला ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. ऋषी आलातालामांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या